आपण प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशनचं पहिलं एक्झाम्पल बघतोय. आपल्याला घटक कुठले वाटायचे आणि कसे वाटायचे आपण ते पहिल्यांदा बघूया. नंतर आपण ह्या खालच्या चार्टमध्ये सगळे घटक वाटू. आपल्या ट्रेड अकाउंटचा बिलकुल विचार नाही करायचा. ट्रेड अकाउंटचा घटकांचा विचार बिलकुल करू नका. हे जे खाली दिलेले घटक आहेत त्याच्यावर पहिल्यांदा क्रेडिट साईडचे घटक पहिल्यांदा वाटायचे. ज्यात पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट येतो, ज्याचा संबंध विक्रीशी असल्यामुळं तो सेल्सने वाटायचा. नंतर बॅड डेप्स आहे, बॅड डेप्स रिकवर असणार आहेत हे, कारण क्रेडिट साईडला म्हणजे बॅड डेप्स रिकवर आहेत ते. जे भूतकाळात बुडलेले पैसे होते ते तुमचे आता रिकवर झालेले आहेत, त्याला म्हणायचं बॅड डेप्स रिकवर. तर ते आहेत हे दोन्ही पण सेल्सने वाटायचे. ज्या ज्या घटकावर ऍडजस्टमेंट असणार आहे, तुम्हाला प्रॉब्लेमच्या खाली ऍडजस्टमेंट असणार आहे, ते घटक कुठल्याही रेशोने न वाटता ते कसे वाटायचे, ऍक्च्युअलने वाटायचे. ऍक्च्युअल म्हणजे काय, त्या ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन नुसार वाटायचं. ओके. पहिल्यांदा क्रेडिटचे घटक वाटायचे, त्याची बेरीज घ्यायची. समजा इथे 9 2 92 बेरीज झालेली आहे, वाटणी करून जे काय बेरीज येईल त्यातून पण काय करायचं, डेबिटचे टर्म सगळे वाटायला चालू करायचं. सॅलरी, सॅलरी कामगारांची पगार आहे, कशी वाटायची आपण ही टाइमने वाटायची. बरोबर आहे, कारण पगार ही महिन्याला असते. कंपनी काय पार्टनरशिप काय, कामगारांची पगार महिन्यावर असते. बॅड डेब्स बुडीत कर्ज हे विक्रीवर असल्यामुळं हे वाटायचं सेल्सच्या रेशोमध्ये. आपण हे रेशो काढून घेणार आहे. जसं आपण टाइम रेशो काढणार आहे, इन कॉर्पोरेशनचा अगोदरचा टायमिंग आणि नंतरचा टायमिंग त्याचा रेशो. सेल्स रेशो आपण कसा काढणार आहे, इन कॉर्पोरेशनच्या अगोदरची विक्री आणि नंतरची विक्री याचा आपण रेशो काढणार आहे. अपेक्षा तुम्हाला काय बोलायचं का, हात दाखवत तुम्ही आवाज चालू केला होता? सर एक मिनिट, मी हेडफोन घालते. ते शेजारच्या मुली आल्यात ना, ते खूप कालवा करतायत. पुढे डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर इंटरेस्ट म्हणजे डिबेंचरचं व्याज आहे किंवा शेअरचं व्याज असतं, शेअरचा लाभांश असतो. तर ह्याचा संबंध पार्टनरशिप सोबत काही नाहीये. ह्याचा संबंध कोणासोबत आहे, कंपनी सोबत. त्यामुळे डिबेंचर हे वाटायचं कंपनीला म्हणजे पोस्टला. डिबेंचर हा प्रकार पार्टनरशिप मध्ये नसतो, तर डिबेंचर वाटायचे कंपनीला. पुढे डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर हा जो प्रकार आहे, डायरेक्टर संचालक, डायरेक्टर सुद्धा कंपनीमध्येच असतात. तो डायरेक्टर सुद्धा सगळा खर्च कुठं टाकायचा, पोस्टला घ्यायचा. ऑडिट फीज. आता ऍक्च्युअली ऑडिट फी ही आपल्या वाटतं एकला संस्थेला पार्टनरशिपला पण असते, पण नाही. हिशोब तपासणी करणं हा जो प्रकार आहे तो कंपनीत चालतो. पार्टनरशिप मध्ये एकला टॅक्सेशन वगैरे येतं, ते टाइम वाटायचं, पण ऑडिट फी ही कंपल्सरी देऊन टाकायची कंपनीला. प्युअर कंपनीचा खर्च आहे, पोस्टने वाटायचा. डिस्काउंट अलाउड. मालाच्या विक्रीवर आपण कस्टमरला डिस्काउंट देतो, हा सेल्सचा घटक आहे. सेल्स, तुम्ही जेवढा डिस्काउंट जास्त देचाल, दिवाळी डिस्काउंट वगैरे काय काय करणार, तुम्ही डिस्काउंट देचाल तर तुमचे कस्टमर काय होणार, विक्री जास्त होणार. टाइम सेल्सने वाटायचो. डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. मशीनवरचं डिप्रिशिएशन टाइमने बदलतं. डिप्रिशिएशन कसं बदलतं, वर्षाला 10% 15% असं डिप्रिशिएशन असतं, टाइमने बदलतं ते. आपण आकारलेलं पूर्वी एकदा 10 म्हणजे पूर्वी 10 वर्षाचं एवढं, 6 महिन्याचं एवढं, 3 महिन्याचं एवढं, ते टाइमने बदलतं. पण डिप्रिशिएशन टाइमने वाटायचं. बघा याच्यामध्ये कशावर बी ऍडजस्टमेंट असेल तर ते ऍक्च्युअली वाटायचं, तिथे त्या रेशो विचारात घ्यायचा नाही. ऍडजस्टमेंट नसेल तर कसं वाटायचं हे तुम्हाला सांगतोय मी. ओके. पुढा इंटरेस्ट टू व्हेंडॉर. व्हेंडॉर म्हणजे कंपनीने ज्यांच्याकडून पार्टनरशिप घेतली, ज्यांच्याकडून व्यवसाय खरेदी केला तो, मग ती एकल संस्था असेल किंवा पार्टनरशिप असेल. म्हणजे एकल संस्थेकडून किंवा पार्टनरशिप कडून त्यांचा व्यवसाय त्यांनी कन्व्हर्ट केलाय कंपनीमध्ये. पण कन्व्हर्ट जर केला तर आपण गृहीत धरतो की एकल संस्थेने किंवा पार्टनरशिपने आपला व्यवसाय कंपनीला विकला. मग कंपनीने पार्टनरशिप कडून व्यवसाय किंवा एकल संस्थेकडून व्यवसाय घेऊन त्यांना जी देणं आहे, रक्कम देणं, त्या ठिकाणी आपण त्याला फेंडर म्हणतो. एकाला संस्थेला किंवा पार्टनरशिपला आपण फेंडर म्हणतो. फेंडर म्हणजे देणार एक अर्थाने. तर ते जे व्हेंडर आहे त्यांचं इंटरेस्ट असेल, व्हेंडरचं काही सॅलरी असेल, हे सगळं टाकायचं कुठं, प्रीला. त्याचा प्रीचा काही संबंध नाही. ते पार्टनरशिपचं किंवा एकल संस्थेचं ते इंटरेस्ट आहे. जनरल एक्सपेन्सेस. आता काही खर्च असे आहेत की जे कसे वाटायचे तुम्हाला कळणार नाहीत, ते वाटायचे टाइमने. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस. हे तसं पाहता टायमिंगने पण बदलत नाही, विक्रीने पण बदलत नाही, प्रीला पण नाही, पोस्टला पण नाही. हे सगळे घटक वाटायचे टायमिंग नुसार.
पब्लिसिटी चार्जेस. ऍडव्हर्टाइजमेंट करताना आपण प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करतो आणि पब्लिसिटी करताना आपण फक्त ब्रँडची पब्लिसिटी करतो. आपल्या कंपनीचा लोगो किंवा आपल्या कंपनीचं नाव फक्त आपण, जसं आपण टी शर्ट छापून दिले, दहीहंडीचा संघ आहे, आपण त्या मुलाला समजा आपल्या कंपनीचं नाव टाकून समजा आपण त्यांना टी शर्ट दिले. आता आपण त्याला जर लोगो टाकून दिले टी शर्ट वगैरे, तर ती जाहिरात नाही झाली आपली, ती झाली पब्लिसिटी. आपल्या ब्रँडची पब्लिसिटी झाली ती. पब्लिसिटी असू द्या किंवा ऍडव्हर्टाइजमेंट असू द्या, दोन्ही पण काय आहेत, विक्रीसाठी, दोन्ही पण विक्रीसाठी केले जातात. ब्रँड जरी आपल्याला वाढला तर आपला काय हेतू असतो, विक्री वाढावी. विक्री वाढावी म्हणून पण या दुसऱ्या गोष्टी करत असतो आपण. त्यामुळे याचा संबंध सेल्स सोबत आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, तसा खर्च इनडायरेक्टली. हा खर्च जसं टायमिंग बदलत नाही, सेल्सने बदलत नाही, प्री नाही, पोस्ट नाही, पण टायमिंगने वाटायचं. सरासरी हा घटक टायमिंगने टाकून द्यायचा. कमिशन ऑन ट्रॅव्हलिंग सेल्समन, आपला जो सेल्समन फिरून माल विकतोय त्याचं कमिशन आहे, किंवा त्या फिरणाऱ्या गाडीचा काय खर्च असेल, हा सगळा विक्री खर्च आहे, हा वाटायचा सेल्सने. नेट प्रॉफिट ऑटोमॅटिक आपल्याला वजा करून काढायचं असतो ते. हे सगळे घटक वाटले की प्रीचे खर्च, प्रीचे उत्पन्न, पोस्टचे खर्च, पोस्टचे उत्पन्न, मग त्या उत्पन्नातून खर्च वजा करायचे, म्हणजे प्रीचा नफा निघतो, पोस्टचा नफा निघतो. कळतंय का बघा? एकदम सिंपल आहे टॉपिक. बिलकुल टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जे कळणार नाही ते मला विचार, अगदी फ्रँकली विचार एकदम. असं काय होतं म्हणजे कधी कधी बरं का, आपल्याला एखादी गोष्ट नाही कळली की आपण आपल्या मनालाच मारतो. आपण काय म्हणतो, मीच बुद्ध आहे, मलाच कळत नाही, बाकी सगळे हुशार मुलं आहेत, असं बिलकुल नाही समजायचं. किमान ह्या टॉपिक पुरतं तरी त्यातला प्रत्येक मुद्दा जो आहे ना, अतिशय सामान्यातल्या सामान्य सुद्धा मुलाला कळणार आहे. तर तुम्हाला जर एखादा मुद्दा नाही कळत तर तुमचं केवळ दुर्लक्ष झालं असेल, किंवा तुम्हाला काही शिकवायला मी कमी पडलो असं गृहीत धरा, तर अवश्य विचारा. तुम्हाला समजतं का बघा? तर एखादा मुद्दा जर नाही कळत, स्वतःला त्रास करून मलाच अक्कल नाही, मीच अभ्यास केलेला नाही, माझीच बुद्धी कमी चालते असं समजून सोडून देऊ नका. तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक तुम्हाला मुद्दा कळलाच पाहिजे, काय अवघड नाही. ओके, त्यामुळे नाही कळतं विचारा मला. आता ऍडजस्टमेंट कशावर चेक करा. द इयरली टर्न ओव्हर अमाऊंटेड टू ₹3 लाख. वर्षाची विक्री किती एकूण? 3 लाख आहे. ही तुम्हाला विक्री वरती सुद्धा बघायला मिळाली असेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, ऐका नाही, येतं बाय सेल्स ₹3 लाख. आता ह्यातली इन कॉर्पोरेशनच्या आधीचे किती, नंतरचे किती आपल्याला पाहिजे, त्याच्या आपण अगोदर काय बघूया की इन कॉर्पोरेशन झालंय कधी, कंपनीचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे, ते वरती बघा. अभिषेक प्रायव्हेट अभिषेक प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी, वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 30 एप्रिल 2024 टू अक्वायर ए रनिंग बिझनेस फ्रॉम 1 जानेवारी 2024. 1 जानेवारी पासून व्यवसाय खरेदी केलेला आहे. हे पूर्ण वर्ष तुमचं स्टार्टिंग किती, 1/1/2024 इथं, 1/1/2024, आणि एंडिंग किती आहे तुमच्या ह्याची तारीख बघा, 31/12/2024. तर आपला डिसेंबर 31, म्हणजे डिसेंबर येणार नाही आपल्याला, पण त्यांनी दिलंय 31/12/2024 आपलं एंडिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये, ह्या पूर्ण वर्षभराच्या मध्ये त्यांनी इन कॉर्पोरेशन कधी केलेले त्यांनी आता दिलं आपलं बघा, कधी इन कॉर्पोरेटेड ऑन 30 एप्रिल 2024, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचं एंडिंग आहे. तेव्हा अंदाजे येतं 4 महिन्यानंतर येतं, 30/4/2024 इथं इन कॉर्पोरेशन केलं. म्हणजे प्रीचा कालावधी किती झाला, किती महिने झाले प्रीचे, किती महिने झाले, 4 महिने झाले. आणि पोस्टचे किती महिने झाले, उरलेले 8 महिने झाले. त्या 4 महिन्याचा आणि 8 महिन्याचा रेशो म्हणजे टाइम रेशो. 4/8 म्हणजे खाली म्हणतो, 4/8 म्हणजे 2, सॉरी 1/2, बरे का, ह्याला म्हणायचं टाइम रेशो. आता ह्या इन कॉर्पोरेशनच्या अगोदरची विक्री आणि नंतरची विक्री, ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे सेल्स रेशो, ते तुम्हाला त्यांनी खाली दिले बघा. आता इथं तुम्हाला त्यांनी अजून काय दिलं बघा वरती,
या पॅरेग्राफमध्ये काय दिलं अजून, रनिंग बिझनेस फ्रॉम 1 जानेवारी 2024, यांनी 1 जानेवारी 2024 व्यवसाय खरेदी केला आणि 30 एप्रिल यांनी इनकॉर्पोरेशन केलं, त्यांनी कंपनीची नोंदणी केली. द परचेस प्राइस वॉज अग्रीड ऍट ₹90,000, व्यवसाय केवढा खरेदी केलेला आहे, 90,000ला. पेएबल इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच, त्यांनी नवीन कंपनी म्हणजे कंपनीने पार्टनरशिपला जे काही व्यवसाय खरेदी केल्याची ₹90,000 रक्कम देणे, ती त्यांनी कशी दिली, ₹10 एक, अशा अनेक भागात त्यांनी 9,000 भागात त्यांनी रक्कम देऊन टाकली. त्याचा काय विषय नाही आपल्याकडं. द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2024. ओके, आता आपलं काय पाहिजे, सेल्स रेशो काढायला. टोटल विक्री 3 लाखाची आहे, बरोबर आहे. त्यातली इन कॉर्पोरेशनच्या अगोदरची विक्री किती आणि नंतरची विक्री किती, आपलं ते बघायचं. द परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल्ड ऑन 30 जून 2024. ते जे ₹90,000 व्यवसायाची रक्कम द्यायची ठरलेली आहे, ती रक्कम त्यांनी कधी दिलेली आहे, पीसी याला व्हायचं परचेस कन्सिडरेशन, पीसी कधी दिलाय तो 30 जूनला, म्हणजे एप्रिल नंतर मे जून. इथं इथं 30/6/2024 पीसी दिला, पीसी पेड, म्हणजे त्या व्हेंडरला जे व्याज देणं आहे पीसी वरती 90,000चं व्याज, ते 1 तारखेपासून 30 जून पर्यंतचे जे इंटरेस्ट आहे ते, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट टू व्हेंडर वाटताना 30/4च्या अगोदरचा प्रीला आणि 30/4च्या नंतरचा 30/6 पर्यंत व्याज जे आहे ते आपल्याला पोस्टला घ्यावं लागणार आहे. ओके, बघू नंतर. मी डायरेक्ट दुसऱ्या सेशन वाचली का पहिले पण वाचायची विसरलो बघायचं. द इयरली टर्न ओव्हर अमाउंटेड टू ₹3 लाख, वर्षाची एकूण विक्री 3 लाख आहे. ओके, ऑफ विच त्यापैकी सेल्स अप टू 1 मे 2024 वेअर ₹10,000, त्यातली 1 मे पर्यंतची जी विक्री आहे, 10,000 नाही 1 लाख पाहिजे का, प्रिंटिंग मिस्टेक आहे 100%, 10,000 नाही. 1 मे 2024 म्हणजे 30/4/2024 बरं का. इनकॉर्पोरेशनचा दिवस 30/4 आहे आणि 1 मे म्हणजे त्याचा सेकंड डे 1 मे आहे. त्यामुळे 1 मे आणि 30/4 एकच तारीख आहे, कळतं का तुम्हाला बघा. म्हणजे इनकॉर्पोरेशन झालं आपलं कधी, 30/4ला, म्हणजेच 1 मे ला, कळतंय का. 1 मे आणि 30/4 एकच तारीख आहे. अपेक्षा, हात हात दाखवा, मी हात दाखवते तुम्हाला. तो दिसतो माझा व्हिडिओ, हा. हात असा का दाखवायचा, येस करायसाठी, सारखा आवाज चालू करण्यापेक्षा. येस सर. ओके, आता व्हिडिओ बंद असल्या सोडून तुमच्या दोघीचा व्हिडिओ ऑन असेल तर तुमच्याकडे बघून मी शिकवतोय. मी व्हिडिओ बंद असलेल्या माणसाला मला शिकवायला जमत नाही नीट, ते जागा आहे का झोपलाय तेच कळत नाही. आनंद शिकतो, तुमचे व्हिडिओ चालू आहे, तुम्ही फक्त थोड्या इमोशन्स द्या. आंदोलनाला रेंज नाही पण ती ट्राय चालू करायचा प्रयत्न करते, पण ती बाहेर पडते ऍक्च्युअली, ती रेंज कमी रेंज जरा. ओके, तर इन कॉर्पोरेशनच्या अगोदरची विक्री किती, हे 100% 1 लाख आहे बरं का, ती मिस्टेक झालेली ती. 1 मे पर्यंतची विक्री 1 लाख आहे, 1 लाख आहे, 100% 1 लाख आहे, मिस्टेक आहे. 3 लाखातली 1 लाख रुपये विक्री कुठली आहे, इन कॉर्पोरेशनच्या अगोदरची. आणि मग नंतरची विक्री किती झाली, 2 लाख रुपये. 1 लाख आणि 2 लाख ह्याचा रेशो किती, 1:2. कळलं का नाही, यांनी खाली काढला असेल बघा, टाइम रेशो काढलाय बघा, एक टाइम रेशो पण 1:2च निघालाय आणि सेल्स रेशो काढला बघा, खाली 1 लाख मांडले बघा, का 1 लाख रुपये चुकून झाले ते वरती, प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. 1 लाख रुपये प्रीची विक्री आणि 2 लाख रुपये पोस्टची विक्री, अशी एकूण विक्री 3 लाख आहे. आणि ह्याचा रेशो 1:2. लकीली दोन्ही पण रेशो सेमच झालेत, टाइम रेशो पण 1:2, सेल्स रेशो पण 1:2. ओके, देवाचं असतं म्हणायचं है ना, असं काय झालं म्हणायचं, देवाचं असतं. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही वाटायचं सेल्स मध्ये ते 1:2 वाटा, टाइम मध्ये वाटायचं तुम्ही ते पण 1:2 वाटा, पण आपला रेशो खाली मांडावा लागतो. अजून कशी ऍडजस्टमेंट आहे खाली, तिसरी बॅड डेप्स वर आहे बघा. बॅड डेप्स ऑफ ₹300 रिलेटेड टू सेल्स अफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. बॅड डेप्स मधले पीएलच्या डेबिटला आलेले बॅड डेप्स मधले ₹300 ते इन कॉर्पोरेशनच्या नंतरचे आहेत. हे म्हणजे हे डेबिटच्या बॅड डेप्सचे ऍडजस्टमेंट आहे. तर आपल्या डेबिटचे बॅड डेप्स जे आहेत ते सेल्सने वाटून चालणार नाही, आपल्याला ते वाटावं लागणार आहेत ऍक्च्युअलने.
आणि अँड रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स म्हणजे पीएलच्या क्रेडिटचे बॅड डेट्स बरं का. अँड रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स वॉज इन रिस्पेक्ट ऑफ डेप्ट रिटर्न ऑफ ड्युरिंग 2022 मध्ये आपले पैसे बुडले होते आणि ते पैसे आपले आता रिकव्हर झालेत. 2022 मधले बुडले पैसे आपले आता रिकव्हर झाले. आता मला सांगा, 2022 मध्ये बुडलेले पैसे जर आपले आता रिकव्हर झाले तर हे पैसे पार्टनरशिपचे असतील का कंपनीचे असतील का दोघांना वाटायचे? हो सांगाल का? बोला anyone? कंपनीचे सर. कंपनीचे. ओके. अपेक्षा. कंपनीचे. पैसे बुडले होते कोणाचे? अपेक्षा. सृष्टी. बोलले होते ते ना सांगितलं तुझा आवाज कमी होते. आवाज तुम्ही बहुतेक हेडफोन खराब आहे का काय? माईक धरलाय लांब कुठं बघ. आता येतोय का सर? हा आता येतो सांग. तुम्ही बोलला ना म्हणजे पैसे बुडले ते पार्टनरशिपचे असतील किंवा कंपनीचे असतील हे विचारलं तुम्ही. कंपनी कधी झाली? कंपनी कधी झाली? कधी झाली म्हणजे? कधी झाली म्हणजे किती तारखेला पार्टनरशिपची कंपनी झाली? 30 एप्रिल. हा, 30 एप्रिल 24. 2024 ला. आणि हे कुठले ते पैसे तुमचे बुडलेले रिकव्हर झालेले 2022 मध्ये? 2022 मध्ये ते बुडलेले पैसे पार्टनरशिपचे होते का कंपनीचे होते? पार्टनरशिपचे. हा मग आता ते पैसे रिकव्हर झालेत या वर्षामध्ये. मग हे पैसे पार्टनरशिपचे का कंपनीचे? पार्टनरशिपचे. तुम्ही कंपनी मधला विचार न करता अपेक्षा. सर कालवा झालं होतं मगाशीपासून काय. अच्छा, म्हणून काय ते सांगून टाकलं का? स्नेहा. येस सर. पार्टनरशिपचे. का बरं? कारण सर ते म्हणजे कंपनी सुरू व्हायच्या आधीचे होते ना, मग ते आता जरी रिकवर झाले तरी ते पार्टनरशिपचे असणार आहेत ना. हा, तुमच्या लग्नाच्या आधी तुम्ही काय केलं होतं? एक लकी ड्रॉ मधलं तिकीट काढलं होतं आणि लग्नानंतर तो लकी ड्रॉ लागला, त्यात तुम्हाला काय ते समजा गृहीत धरा एक कार गाडी मिळाली. आता ती कार गाडी सासरवाडीची का मायाच्या लोकांची? लबडे. आवाज नाही आला लबडे. माय तर आधी मम्मी पप्पा ते ऐकले. हा, चांगलं करतो ते मुलीला, काय सांगायची गरज नाही. पप्पाला द्या, आमच्या पप्पाला. मम्मीला पण द्या. असू द्या. हा, तिकडचं काय इकडे येतं, इकडचं तिकडे काय जात नसतं. तुम्ही म्हणताय सर इकडचं तिकडं लकी ड्रॉ. ठीक आहे. तर तुम्ही माहेरी असताना लकी ड्रॉ लावला होता, त्यामुळे अधिकार तर माहेरच आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. त्यामुळं पार्टनरशिप मध्ये बुडलेले पैसे होते, ते पैसे चालू वर्षी जर रिकव्हर झाले तर ते पैसे पार्टनरशिपचे होते. म्हणजे माझे पैसे हरवून तुम्हाला सापडले, ते पैसे कोणाचे? तुम्हाला कळले हे मुंडलिसाचे पैसे हरवले होते.
तुम्हाला विचारलं सर किती रुपयाच्या नोटा होत्या, काय होत्या, कन्फर्म करून घ्या. कुठं पडले, काय पडले सांगा तुम्ही मला. मी तुम्हाला पुरवतो होतो, एटीएम मधून पैसे काढले होते, असे होते, त्यावरती गांधीजी होते. गांधीजी सगळ्या गांधीजीच असतात, त्यावर काय शाहरुख खान नसतो त्यावरती. पण त्याला काय ते ओळख तुम्हाला पटवून दिली, तुम्हाला ती ओळख पटली बरोबर, आणि तुम्ही मला पैसे देऊन टाका. द्यायला पाहिजे का नाही, द्यायला पाहिजे. असे बुडलेले पैसे पार्टनरशिपचे रिकव्हर झाले, हे पार्टनरशिपला द्यायला पाहिजेत, फ्रीला. तर इथं बॅड डेट्स रिकव्हर सेल्सने वाटायचं नाही. हे कसं वाटायचं ऍक्च्युअली, का? कारण ह्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते वाटायचे ऍक्च्युअली. आता हे जाणार प्लीज जाणार, एवढं तेच ऍडजस्टमेंट आहे. ओके, आता आपण व्यवस्थित वाटणी करून घ्यायची. आधी पीएलच्या क्रेडिट साईडचे घटक घ्यायचे, जीपी घ्यायचा अगोदर, आणि नंतर घ्यायचा पीएलच्या क्रेडिटला अजून काय घटक आहे, बॅड डेट्स रिकव्हर आहे. ओके, घ्या. पहिले घ्या ग्रॉस प्रॉफिट. बेसिस ऑफ एलोकेशन कसं वाटायचं, त्याचा बेसिस सेल्स रेशो 1:2 आहे. टोटल घ्या 90,000 रुपये. घेतलं का? आता क्रेडिटचे आयटम असल्यामुळे दोन्हीच्या क्रेडिटला वाटायचे बरं काय, प्रीच्या क्रेडिटला आणि पोस्टच्या क्रेडिटला. 90,000ची वाटणी करा, एकाच दोन रेशो मध्ये. 1:2 3. 90,000 भागिले 3, तोंडी आहे तोंडी, कॅल्क्युलेटर काढू नका. 90,000 भागिले 3, थोडा बुद्धीचा पण वापर करा अधून मधून, गंजून जाईल ते. भागिले 3 करा, 30,000 रुपये निघाला. 30,000 आणि 30 दुने 60,000 वाटणी करा. प्रीच्या क्रेडिटला 30,000, पोस्टच्या क्रेडिटला 60,000. ओके, डोक्याला हात नाही लावायचा अपेक्षा. पुढं रिकव्हरी ऑफ बॅड डेब्ट्स. हे जुने विचार नाही आहेत, हे तात्विक विचार आहेत. आणि भविष्यात तुम्ही अजून कितीही पुढं जगाने प्रगती करू द्या, ह्या काही गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतात. याच्या मागचं सायन्स फक्त आपल्याला कळलेलं नसतं आपल्याला. तर ते कळून घेणे इतपत आपल्याकडे वेळ नसतोय, कारण आपला वेळ सगळा मोबाईलमध्ये चाललाय. आई वडिलांशी, आजी आजोबांशी आपण जर समजा थोडं गप्पा मारल्या ना, तर आपल्याला ह्या गोष्टी कळतात. आयुष्यातली जीवनातली तत्व कळतात. ते मग काय ते सायन्स आहे, मान्य आहे. काय काय आई वडिलांना ते सायंटिफिक दृष्ट्या सांगता येत नाही, तो शोध तुम्ही घ्यायचा. आई म्हणली कपाला गंध लावायचा, का लावायचा ते तू शोध. तो आईला नको विचारू, ते तू शोध. आणि नाही सापडलं कारण तर लावायचं बंद करून टाक, पण कारण 100% आहे. आणि आपलं नशीब, आपल्याकडे युट्यूबला सगळे इन्फॉर्मेशन आहे. कळतंय ना? अपेक्षा शोधा. तुम्हाला सांगा परत, डोक्याला हात का लावू नये. आणि तुम्ही चेक करून बघा, माणूस डोक्याला हात कधी लावतो, तणावात, टेन्शन मध्ये. आणि आपल्या शरीरातल्या सगळ्या व्हायब्रेशन आपल्या डोळ्यातून, हाताच्या तळव्यातून आणि पायाच्या तळव्यातून बाहेर पडत असतात. आणि आपल्याला ह्या 3 माध्यमातून व्हायब्रेशन घेता पण येत असतात. पण आपण ध्यान धारणा करताना हाताची 2 बोट असे मिटतो, जेणेकरून आपल्या शरीरात चांगले व्हायब्रेशन जाऊ नये. आणि ब्रह्मांडातली शक्ती आपल्याला मिळवून आपण असे हात करतो, डोळे बंद करतो, आपली शक्ती बाहेर जाऊ नये म्हणून. पायाच्या आपण दोन्ही तळवे असे वर धरतो, कमलासन, काय म्हणायचं मग त्याला, पद्मासन. कमळ, कमळ, पदम म्हणजे कमळ. आपण दोन्ही तळवे असे वर करतो, पायाला जमिनीला ते जमिनी सगळं आपली एनर्जी निघून जाते. जसं जमीन वीज ओढते, आपल्या पण बॉडीमध्ये वीज आहे. आणि जोपर्यंत वीज आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे. वीज गेली, आपण म्हणतो गेला. कुठे गेला? समुद्र झपलेला असतो, ते गेला म्हणजे त्यातलं हे गेलं. तर तुम्ही त्या गोष्टी शोधा. चला, नको विषयांतर. पीएलच्या क्रेडिटचा दुसरा घटक वाटायचा आपल्याला, बॅड डेब्ट्स रिकव्हर. ऍक्च्युली आपण हा सेल्सनेच वाटला असता, पण तुम्हाला त्यांनी त्यावर ऍडजस्टमेंट दिलेली आहे की हे पैसे आमचे 2022 मध्ये बुडले होते. अरे मग हे 22 मध्ये म्हटल्यानंतर मग आपली पार्टनरशिपच होती 22 मध्ये, कारण आपली कंपनी कधी झाली, 30 एप्रिलला आपली कंपनी झाली. म्हणजे हे पैसे कोणाचे? पार्टनरशिपचे. हे तुमच्या माहेरचे पैसे आहेत, माहेरला घेऊन जा. ओके, चला. ऍक्च्युअली वाटायचं, ऍक्च्युअल मध्ये रेशो नसतो, ऍडजस्टमेंट नुसार वाटावं लागतं आपल्याला. तर रेशो डॅश करा. अमाऊंट मध्ये टोटल 2,000 रुपये. फक्त प्रीच्या क्रेडिटला 2,000 रुपये, पोस्टच्या क्रेडिटला डॅश केलं तर चालेल. पोस्टचा काय संबंध नाहीये. पैसे माझे हरवले होते, तुझा काय संबंध आहे? 10%, 20% काय संबंध, माझे पैसे आहेत. सगळे पार्टनरशिप देऊन टाकायचे. पीएलच्या क्रेडिटचे आयटम संपले.
तर फक्त टोटल कॉलमची बेरीज घ्यायची, टोटल कॉलमची टोटल घ्यायची 92,000 रुपये. त्याला वरून सिंगल खालून डबल रेश ओढली तरी चालेल, कारण टोटलला वरून सिंगल खालून डबल रेषच असते. वरून सिंगल रेश ओढा, खालून डबल रेश ओढा. ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. आता घ्यायची डेबिट साईड आणि डेबिटचे घटक वाटायचे. चला, सॅलरी टाइमने वाटायचं. एकाच दोन मध्ये एकूण अमाऊंट 12,000 आहे. सॅलरी टाइमने वाटायचं, टाइम रेशोने. कशी वाटणी होईल? 12,000 भागिले 3, सगळं तोंडीचं बघा हे बरंच त्यातलं. 312, 4 के 4, 4 दुनी 8, म्हणा 4,000. आता डेबिटला घेऊ का? प्रीच्या डेबिटला, पोस्टच्या डेबिटला घ्या. आता आपण डेबिटच्या आयटम वाटतोय. हा, क्रीच्या आयटम क्रीटला, डेबिटच्या आयटम डेबिटला. लहान गोष्टी आहेत त्या. म्हणा डेबिटला 4,000, 8,000. पुढे बॅड डेप्स, याच्यावर पण ऍडजस्टमेंट होती. ऍक्च्युअली वाटायचं, रेशो डॅश करा. टोटल अमाऊंट 1,500 रुपये आहे. आता आपण बघूया की ऍडजस्टमेंट काय आहे ती. बॅड डेप्स ऑफ रुपीज 300. एकूण किती अमाऊंट? 1,500 ना. त्या 1,500 मधले 300. बॅड डेप्स ऑफ रुपीज 300 रिलेटेड टू सेल्स अफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. म्हणजे 1,500 मधले पोस्टला 300च घ्यायचे, उरलेले 1,200 प्रीला घ्यायचे. कळतंय का? म्हणजे असं समजा की पार्टनरशिप मध्ये उधारीने माल वाटण्यावरती कंट्रोल नव्हता. कंपनीमध्ये सिस्टीम आहे, तर कंपनीचे फक्त 300च बुडले आणि पार्टनरशिपचे 4 महिन्यात 1,200 किती बुडले? 1,200 बुडले. 1,200 घ्या प्रीला आणि 300 घ्या पोस्टला. कळलं का? त्यांनी क्लिअर दिलंय. इन कॉर्पोरेशन नंतरचे 300 वाटायचे. पुढे डिबेंचर इंटरेस्ट, डिबेंचर, शेअर्स, डायरेक्टर, हे सगळे कंपनीचे खर्च आहेत. पोस्टला घेऊन टाका. पोस्टला आणि प्रीला रेशो नसतो, कारण ती एकाच द्यायचं आपल्याला ना. रेशो डॅश टोटल 2,500, प्रीला डॅश, पोस्टला 2,500. प्रीला डॅश करा, पोस्टला 2,500. पुढे डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर म्हणजे संचालक. तो काय पार्टनरशिप मध्ये असतो का? तो नाही, कंपनीमध्ये असतो. तर तोही घेऊन टाकायचा पोस्टला. रेशो डॅश टोटल 2,400, प्रीला डॅश, पोस्टला 2,400. प्रीच्या डेबिटला डॅश, पोस्टच्या डेबिटला 2,400. ऑडिट फी, ऑडिटिंग करणं हे कंपनीमध्ये चालतं. एखाद्या वर्षाचं पार्टनरशिप नाही चालत. कंपनी द्यायचं ते, पोस्टला घ्यायचा. कंपनी म्हणजे पोस्टला, प्री म्हणजे पार्टनरशिप असते. रेशो डॅश टोटल 300, प्रीला डॅश, पोस्टला 300. डिस्काउंट अलाउड, आपण विक्रीवर डिस्काउंट देतो कस्टमरला, म्हणून सेल्सने वाटायचं. डिस्काउंट अलाउड, सेल्सने वाटा. एकाच दोन मध्ये एकूण अमाऊंट 1,800 आहे. वाटणी 600 आणि 1,200. पुढे डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. टाइमने वाटतं, पण डिप्रिशिएशन टाइमने असतं. टाइमने वाटा. तेव्हा काय कुठली ऍडजस्टमेंट वगैरे त्याच्यावर टाइमने वाटून टाका. कधी कधी असते ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट असले की वाचून ऍक्च्युअली वाटायचं. त्याच्यावर नाही, टाइमने वाटा. एकाच दोन मध्ये 12,000ची वाटणी, 4,000, 8,000. अमाऊंट पण सगळ्या रेशोमध्ये व्यवस्थित वाटण्याजोगे असतात. ज्यावेळेस अमाऊंट खूप किचकट येईल त्यावेळेस समजायचं आपण कधी चुकलोय काय, की येऊ शकते नाही असं नाही, परंतु 99% शक्यता आहे अमाऊंट किचकट येत नाही. रेशो तर आपला चुकला तर मग सगळं किचकट येणार. वाटणी किचकट येत नाही. पुढे इंटरेस्ट टू व्हेंडॉर, ऍक्च्युअली वाटायचं. व्हेंडॉर म्हणजे कोण? पार्टनरशिप, ज्यांनी त्यांचा व्यवसाय कंपनीला दिलाय. देणाऱ्याला म्हणायचं व्हेंडॉर. कळतं का? बघा, त्या पार्टनरशिपला कशाचं व्याज असतो? हे त्या पार्टनरशिपने जो आपला व्यवसाय कंपनीला विकलेला आहे, तो व्यवसाय जेवढ्याला खरेदी केलेला आहे, 1,00,000, 2,00,000 रुपयाला, तर त्यांनी व्यवसाय खरेदी केला 90,000 रुपयाला. त्याला म्हणायचं परचेस कन्सिडरेशन, पीसी. आणि त्या पीसी वरचं जे व्याज आहे ते हे व्याज आहे 1,500. आणि हे व्याज कसं वाटायचं?
किती महिन्याचं व्याज आहे बघा, भागिले तेवढ्या महिन्याने करा, त्यातल्या 4 महिन्याचं प्रीला उरलेलं पोस्टला घ्या. परचेस कन्सिडरेशन कधी दिला दिले तुम्हाला वरती ना, 90,000 पेएबल इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. कधी सांगितलं त्यांनी, खाली सांगितलं का? हा, दुसरी एस्टिमेट बघा. द परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल्ड ऑन 30 जून 2024. 30 जून पर्यंतचं व्याज आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 6 महिन्याचं व्याज आहे. यातलं 4 महिन्याचं प्रीला घ्या, 2च महिन्याचं पोस्टला घ्या. ह्या व्याजाला भागिले 6 करावर किती व्याज आहे हे? 1,500. 1,500 भागिले 6 करा, 1,500 भागिले 6 करा, 205 आलं का? मुलगा सांगा. हो सर. 205 गुणिले 4 करा. प्रीचा कालावधी 4 महिन्याचा आहे. 4 महिन्याचं व्याज गेलं प्रीला किती? 1,000. आणि पुढच्या 2 महिन्याचं 30 एप्रिल नंतर म्हणजे मे आणि जून 2 महिन्याच्या पोस्टला ₹500, राईट? वाटा 1,000 रुपये प्रीला आणि ₹500 पोस्टला. थोडा वेगळा मुद्दा, लय अवघड नाहीये. कधी पीसी दिलेला आहे तिथपर्यंत व्याज असतं. त्यातला आपला जो इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा कालावधी तेवढं 4 महिन्याचं घ्यायचं प्रीला आणि उरलेलं घ्यायचं पोस्टला. एकूण अमाऊंट त्या एकूण महिन्याने भागिले करायचं. पुढं जनरल एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट खर्च टाइमने वाटायचा. सन्ड्री, जनरल, मिसलेनियस, अदर एक्सपेन्सेस टाइमने वाटून टाकायचे. एकाच 2 मध्ये घ्या. 2,400 ची वाटणी करायची आपल्याला, भागिले 3 करा. 8 ते 24, 800 आणि 8 दोन्ही 1,600. पुढं पब्लिसिटी चार्जेस, हा जाहिरात खर्च आहे. सेल्सने वाटायचा, याचा विक्रीशी संबंध आहे. एकाच 2 मध्ये वाटा. 12,000ची वाटणी 4,000 आणि 8,000. 12,000चा अमाऊंट 2-3 वेळा आली. त्याच्यात सेल्स रेशो आणि टाइम रेशो दोन्ही रेशो पण 2 एकच आहे. सॉरी, एकच 2च आहे. त्याच्यात चुकायला जास्त काही चान्स नाही, पण असं सगळीकडे नसतं, इथं योगाने आले हे. पुढे प्रिंटिंग आणि स्टेशनरी, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस टाइमने वाटायचा. तसं पाहता हे टाइमने पण बदलत नाही, सेल्सने पण बदलत नाही, प्रीचं पण नाही, पोस्ट पण नाही, म्हणून टाकायचं टाइमने. जिसका कोई नाही उसका टाइम म्हणायचं. एकाच 2 मध्ये वाटा. 4,800 ची वाटणी करा. 4,800 भागिले 3 करा. 16 ते 48, 1,600 आणि 16 दोन्ही 3,200, 3,200. पुढे कमिशन टू ट्रॅव्हलिंग सेल्समन, फिरून माल विकणाऱ्या सेल्समनचं कमिशन आहे. ट्रॅव्हलिंग कमिशन म्हणजे फिरणारे आपलं फिरस्त आपलं हे व्यापारी, काय कमिशन एजंट. सेल्सने वाटायचं. एकाच 2 मध्ये एकूण अमाऊंट 6,000 आहे. वाटणी येते 2,000 आणि 4,000. मीटिंग संपल बहुतेक लगेच, 40 मिनिट झाले. 2,000, 4,000. ओके, इथपर्यंत कॉल काढायचा असेल तर विचारा. म्हणजे नंतर मेसेज करा, काढचा नाही कुठं तुम्हाला घटक नाही कसा वाटत नाही, मला नंतर मेसेज करून विचारा. झालं. आता टोटल कॉलमची पहिले बेरीज घ्या. काय करा, थांबा थांबा, काय करा माहिती का, एक ओळ सोडा. हे 62,000 घेतले नाही बेरीज, ती 62,000 बेरीज घेऊ नका. ही 62,000 बेरीज घेऊच नका. हितली रेष पण ओढू नका, ही रेष ओढूच नका. तो सांग तुम्ही काय करायचं. मध्ये 1-2 वळी जागा सोडा आणि खाली घ्या 92,000 बेरीज घ्या, 92,000 रुपये. 2-3 वळी जागा सोडा, 3 वळी. त्या शेवटची तुमची अमाऊंट कुठली आहे? 6,000 आहे. 6,000च्या खाली 3 वळी जागा सोडा आणि 3 वळी जागा सोडून खाली घ्या 92,000. वरची बेरीज काय करा, यांनी जी घेतली का नाही खर्चांची बेरीज घेतली बघा, 62,000 रुपये, ती बेरीज घेऊ नका. वरची बेरीज खाली मांडा 92,000, मध्ये 3 वळी जागा सोडा, खाली मांडा बेरीज 92,000 रुपये. आणि त्या 92,000तून हे सगळे खर्च वजा करा. यांनी फक्त खर्चांची बेरीज केली 62,000 रुपये आणि ती त्यांनी 92 मधून वजा करून 30,000 उत्तर आलं यांचं. ते 62 घेऊ वाटलं तर घ्या बेरीज, नंतर गरज नाही. ओके, तुम्हाला वाटलं सोपं पॅटर्न तर तुम्ही त्यानुसार घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे. हा, वजा करा सगळे आयटम हे कॉलम मधले सगळे. 92 मधून वरचे सगळे आयटम वजा करून 30,000 रुपये येतात. ₹30,000 येतात सर. आहेत ना. आता 30,000 रुपये काय ऍक्च्युली
हा तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेला नेट प्रॉफिट आहे, बरोबर का नाही? तिथे वाटल्यास नेट प्रॉफिट वर पण प्रॉब्लेम मध्ये तेवढाच आहे, तो 30,000चा आहे ना. पण आता आपण काय केलं माहिती का, खर्च उत्पन्न आपण डिवाइड केले, प्रीचे वेगळे आणि पोस्टचे वेगळे. त्यामुळे हा तुमचा 30,000 रुपये नफा सुद्धा डिवाइड होणार आहे. प्रीचा वेगळा आणि पोस्टचा वेगळा, नफा तोटा काय पण येऊ शकते. आता काय करा, आपण अकाउंट कसं क्लोज करतो, आपण क्रेडिटची बेरीज जास्त आली डेबिटला म्हणतो वजा करून डेबिट डिफरन्स काढतो. डेबिटची बेरीज जास्त आली क्रेडिटला म्हणतो आपण वजा करून क्रेडिट डिफरन्स, तो पॅटर्न वापरायचा. प्रीची कुठली बेरीज जास्त आहे बघा, डेबिटची का क्रेडिटची? क्रेडिटची बेरीज जास्त आहे 32,000, राईट. 92,000च्या ओळीत सगळ्या बेरजा घ्यायच्या बघा. प्रीच्या क्रेडिटची बेरीज जास्त आली 32,000 रुपये, ते डेबिटला म्हणता 32,000 रुपये. आणि डेबिट त्या 32,000तून वरचे सगळे खर्च वजा करायचे, ज्याची बेरीज 19,200 रुपये यांनी घेतलेली आहे. मला तसं वाटलं सोपं तर तसं करा, अडचण नाही. आणि ते वजा करून 30,000च्या ओळीमध्ये, नेट प्रॉफिटच्या ओळीमध्ये हा तुमचा प्री इन्कॉर्पोरेशनचा प्रॉफिट निघाला 12,800. त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतात. ते तुम्ही नंतर समजून घ्या पण वाटल्यास. त्याचं नेचर येते, नेचर ऑफ प्रॉफिट, कॅपिटल रेव्हेन्यू, आपण ते नंतर समजून घेऊ. तुम्ही फक्त लिहा, फक्त अमाऊंट कशी काढायची ते शिकून घ्या. 12,800 कळलं का? प्री इन्कॉर्पोरेशनच्या क्रेडिटवर जास्त आली 32,000 रुपये डेबिटला मांडली, आणि डेबिट घटक वजा करून 12,800 रुपये डिफरन्स आला. पोस्टच्या पण क्रेडिटची बरीच घ्या, 60,000 रुपये डेबिटला मांडा, 60,000 रुपये, आणि डेबिटला 60 मधून वरचे सगळे खर्च म्हणजे 42,800 रुपये वजा करा. आणि 42,800 रुपये वजा करून डिफरन्स निघाला 17,200. हा पोस्ट इन्कॉर्पोरेशन प्रॉफिट आहे, ज्याला रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हणतात. पोस्ट इन्कॉर्पोरेशन प्रॉफिट आहे. झालं. त्यांनी खाली तेच मांडले बघा, एकूण नफा 30,000, प्रायर इन्कॉर्पोरेशनचा 12,800, पोस्ट इन्कॉर्पोरेशनचा 17,200. कळलं का व्यवस्थित?